शसेर शाखा क्रमांक 204 चे नगरसेवक अनिल कोकिळ, शाखा संघटक कांचन घणेकर यांच्या वतीने लालबाग येथील गरमखाडा मैदान या ठिकाणी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि खेळ खेळूया पैठणीच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते। हे कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। तसेच या कार्यक्रमात विविध प्रकारचे खेळाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांमध्ये महिलांनी विविध खेळामध्ये सहभागी होऊन पारितोषिक पटकावली।
एकच गोष्ट सांगेल, तू छान कार्यक्रम घेतलाय, काय उत्स्फूर्त नाचत होतं रे, सगळं अंग ढिलवून घेतं. काही योगा करायची गरजच नाही, तू रोज येत जा, एवढंच कर, योगा व्हायची गरज नाही. सगळे तब्येत एकदम फिट होते सगळ्यांची. त्यापुरतं वापरतात, पण खऱ्या अर्थाने मतदारसंघामध्ये 24/7 जर काम कोण करत असेल तर अनिल कोकीळ हा मनापासून काम करतो. असं म्हणतात की एक वेळ ॲम्ब्युलन्सला फोन केला तर ॲम्ब्युलन्स घरी उशिरा पोहोचेल, फायर ब्रिगेडला फोन केला तर फायर ब्रिगेडवाला घरी उशिरा येईल, किंवा पोलिसांना फोन केला तर पोलीसवाला घरी उशिरा येईल मदती करता. पण अनिल कोकीळला केला तर 5 मिनिटाच्या आत येणारा एकमेव नगरसेवकाचा अनिल कोकीळ. कार्य अहवाल हा प्रसिद्ध झाला अनिल कोकीळचा. मुळात कार्य आहे म्हणून अहवाल आला आणि त्या कार्याला या सर्व माता भगिनींचं जे काही आशीर्वाद रूपी तुम्ही साक्षात इथे हजर आहात आणि त्या कार्य अहवालाचा अजय चौधरींच्या हस्ते आणि महापौर म्हणून माझ्या हस्ते प्रसिद्ध झाला. मी एवढंच सांगेन, अनिल असू दे, या चिवडी विधानसभेमध्ये दगडूदादा सप्पा, अजय चौधरी, अरविंद सावंत आणि ही आमची सगळी नगरसेवकांची टीम अतिशय उल्लेखनीय काम करते. त्याचबरोबर खरं तर मला ह्या अशा भव्य दिव्य मानाची पैठणी हा जो अनिल कोकीळ यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तिथे मला आमंत्रित केल्याबद्दल त्या सगळ्यात आधी मी त्यांचं फार आभार मानते. आणि आमच्या सगळ्याच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे, धडाडीचे किंवा त्यांच्या एकनिष्ठतेचे असं मी म्हणेन. कारण आत्ता सध्या ह्या निमित्ताने इतका बहुसंख्य काय म्हणतो आपण, बहुसंख्य नागरिक एकत्र येत आहेत. स्त्री शक्ती एकत्र येते आहे आणि स्त्री शक्ती एकत्र येताना कुठेतरी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पैठणी, साडी जो अगदी बायकांच्या जवळचा विषय असतो, त्या निमित्ताने त्यांनाही सन्मान केला जातो आहे, त्यांचं कौतुक केलं जात आहे, त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. आणि या निमित्ताने ही एकजूट आणि एकनिष्ठता ह्या निमित्ताने जशी सगळ्यांना एकत्र आणते. आणि आमदार अजय चौधरी यांचं कार्य म्हणजे कार्य सम्राट अर्थात त्यांना म्हणतो आहे आपण, आणि विलक्षण असं त्यांचं कार्य आहे. तर या सगळ्यांना माझ्या भयंकर शुभेच्छा. मी फार लहान आहे, मी कोण देणार शुभेच्छा, यांचं कार्य फार मोठं आहे, पण मी फार फार मनापासून शुभेच्छा देईन, आभार मानीन. आणि आई जगदंबा यांच्यावरती असाच आशीर्वाद राहू दे. आणि आज माझं स्वागत जे झालं ते छान भगव्या हार्ट्सनी झालं, भगव्या हृदयाने झालं. मी एवढंच म्हणेन की हे भगवं हृदय असंच कायम राहू आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा. गेल्या 5 ते 7 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम सातत्याने या प्रभागामध्ये घेतो आहे. माननीय खासदार अरविंदजी सावंत आणि अजय चौधरी साहेब आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतो आहे आणि अतिशय प्रचंड प्रतिसाद अतिशय चांगला मिळतो आहे. महिला अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतात, सगळे पदाधिकारी सहकार्य करत असतात. आणि आज तुम्ही पाहताय की या विभागातल्या, या प्रभागातल्या जवळजवळ 1200 महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. आणि संध्याकाळी 5 वाजता आलेल्या महिला अजूनही कंटाळलेल्या नाही आहेत आणि खूप अतिशय चांगला प्रतिसाद त्या महिला देत आहेत. ह्या निमित्ताने आम्हाला स्त्री शक्तीचा सन्मान करायची संधी मिळते. इथे ह्या सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला शिवसेना शाखा क्रमांक 204 तर्फे आम्ही एक आकर्षक भेटवस्तू देणार आहोत. आणि दरवर्षी चालत आलेली परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे आणि याच्या पुढे चालत राहील. निवडणुका येऊ द्या जाऊ द्या, शिवसेना त्याच्यासाठी निवडणुकीसाठी नसते, शिवसेना ही जनसेवेसाठी असते. 24 तास झटणं हे शिवसेनेचं काम आहे. बाळासाहेबांचं जे बाळकडू आहे ते आम्ही त्यांच्याकडून घेतलेलं आहे. त्यामुळे हे काम करत राहणं, त्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो आहे. आणि पुन्हा एकदा मी मनापासून या सगळ्या महिलांना आभार व्यक्त करतो, त्यांचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. एवढी गर्दी आमच्या कार्यक्रमाला बघा, बाळासाहेबांची शिकवण आहे आम्हाला, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या उक्तीवरच आम्ही त्या परंपरेनुसारच एवढी वर्ष आम्ही कार्य करत आलो आहोत. इथे कोणत्याही म्हणजे आता साहेबांनी तुम्हाला सांगितलंच, हळदी कुंकू किंवा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आम्ही कोणतेही काम करत नाही. 365/24/7 असे अखंड कार्यरत. मी माझ्या भाषणात प्रत्येक वेळेला सांगत असायचे की पावसाळे आले का जसे बेडकांच्या छत्र्या उघडतात तसं राजकारणात म्हणजे इलेक्शन आल्यावर भाड्याने ऑफिस घेणारी ही शिवसेना संघटना नाही आहे. शिवसेना संघटनेचा जन्मच रस्त्यावर उतरून
ह्यांनी झालेला आहे. त्यामुळे हे जी कार्य करायची प्रत्येक वेळेला आम्हाला जी सवय आहे, कोणतंही कारण डोळ्यासमोर ठेवून हे कार्य आम्ही करत नसतो. आम्ही कार्य करत असतो आणि त्याचीच पोचपावती म्हणून हा एवढा जो स्त्री वर्गाचा तुम्हाला जागर आज इकडे दिसतोय, ही आम्ही केलेल्या कार्याची, शिवसेनेच्या कार्याची, आमचे मग खासदार असतील अरविंदभाई सावंत किंवा आमचे आमदार असतील अजय चौधरी साहेब किंवा आमचे नगरसेवक असतील, हे आम्ही ह्या शिवडी विधानसभेमध्ये विभाग क्रमांक 11 मध्ये किशोरताईंच्या समवेत म्हणा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा आशिष चेंबूरकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो आम्ही त्यांच्या पावलावर त्यांच्या मार्गदर्शनाने जे कार्य करतोय, ह्या सगळ्या कार्याची पोचपावती की आज 4:30 वाजता ज्या महिला अजून आलेल्या आहेत त्या अजूनपर्यंत घरी गेलेल्या नाही आणि त्या इथे बसल्यात, हीच आमच्या कार्याची पोचपावती आहे. खरं तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही कोणताही कार्यक्रम आमच्या नगरसेवकांनी ठेवला की आमच्या पाठीशी पूर्ण जनता उतरणार आणि ती नुसती हळदी कुंकापुरतीच नसणार, तर ती कायम आमच्यासोबत, आमच्या उद्धव साहेबांसोबत कायम राहणार. आणि असे कार्यक्रम आम्ही वर्षानुवर्ष घेतच आलो आहे. सत्ता असो नसो आमच्या कार्यक्रम होतात आणि होतच राहणार आणि आमच्या मागे सदैव आमच्या नगरसेवकांच्या मागे जनता अशीच उभी राहणार.